महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस की, जिसमें उन्होंने आगामी राजनीतिक रणनीतियों और विभिन्न मुद्दों पर अपनी राय रखी। उन्होंने कहा कि विधानसभा चुनाव के नतीजे सभी के सामने हैं, इसलिए संगठन को मजबूत करने के लिए पश्चिम विदर्भ की 6 जिलों का दौरा किया जाएगा। इस दौरान कार्यकर्ताओं से चर्चा कर उनकी मनोबल बढ़ाने की रणनीति बनाई जाएगी। देशमुख ने कहा कि महानगरपालिका, नगर परिषद और जिला परिषद के चुनाव जल्द कराए जाने चाहिए। कुछ नगर परिषदों का कार्यकाल 4 साल पहले समाप्त हो चुका है। उन्होंने राज्य सरकार से कोर्ट में मजबूती से पक्ष रखने और प्रशासकों के शासन को समाप्त करने की मांग की। बैठक आहे, कशा पद्धतीने महानगरपालिकेला पुढे जाणार आहे? असं आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका असो, महाराष्ट्रामध्ये नगरपालिका असो, 3-4 वर्षापासून महानगरपालिका नगरपालिकेचे लोक त्यांनी वाट पाहत आहे की केव्हा निवडणुका लागणार, जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, काही नगरपालिकेच्या निवडणूक 4-4 वर्ष 4.5 वर्ष झाले की निवडणुका झाल्या नाहीत, महानगरपालिकेच्या निवडणुका नाहीत। त्याच्यामुळे जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो, नगरपालिकेच्या निवडणुका असो, या लवकरात लवकर झाल्या पाहिजे। कारण की जोपर्यंत लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन काम करणार नाही, असं आहे लोकप्रतिनिधीचं काम आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातलं काम याच्यामध्ये फार फरक आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजे, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला पाहिजे। फक्त कोर्टाकडे बोट टाकून चालणार नाही, तिथे सुद्धा प्रभावी आपली बाजू राज्य शासनाने मांडून ह्या निवडणुका लवकरात लवकर कशा होतील आणि प्रशासकाचं जे राज्य त्या निमित्तानं महानगरपालिकेसारख्या ठिकाणी, नगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये चालू आहे, ते लवकरात लवकर दूर होऊन तिथे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडण्यासाठी लवकरात लवकर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे, असं आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमची सर्वांची भावना आहे। सर, बीडमध्ये एका शिक्षकाने आत्महत्या केली। मागील 18 वर्षापासून त्याला पगार मिळत नव्हता आणि संचालकाला जेव्हा त्याने पगार मागितला तर त्यांनी आत्महत्या कर असं म्हटलं। कुठेतरी यांच्यावर वचक बसली पाहिजे, सरकारकडे काय सांगा? म्हणजे सरकारकडे याच्याबद्दल मी अजून डिटेल माहिती घेतली नाही, डिटेल माहिती घेतली की बोलून दिलं। औरंगजेबाची